चला आता सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. नेक्स्ट आपण घेणार आहोत द मॅजिक हर्ब. मॅजिक हर्ब काय बघा, मॅजिक हर्ब जादुई हर्ब वगैरे काय आहे तर हे यामध्ये आपण पाहणार आहोत. इथे तुम्हाला चित्र दिसतंय, त्या चित्रामध्ये काय बघा, नॉक 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 समवन वॉज नॉकिंग द डोअर ऑफ द इन. इन म्हणजे काय रे, तर इन म्हणजे छोटंसं हॉटेल म्हणा किंवा राहण्याची जागा म्हणा किंवा धर्मशाळा म्हणा, काही म्हणा. इनचा अर्थ राहण्याची जागा, छोटंसं हॉटेल इन. तर कोणतंही नॉक 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 करून दरवाजा ठोठावला, कशाचा, धर्मशाळेचा किंवा त्या हॉटेलचा. इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड. बाहेर अंधार पडत होता आणि कोणतरी आलं त्या हॉटेलचा दरवाजा त्याने ठोठावला. हु इज देअर, द इनकीपर कॉल फ्रॉम विदिन. आतून त्याने आवाज दिला, कोण आलं रे, कोण आहे बाहेर. तो म्हणतो, आय एम अ पुअर टायर्ड मर्चंट. मी एक गरीब असा थकलेला असा कोण आहे, एक व्यापारी आहे. मी कोण आहे, गरीब थकलेला व्यापारी आहे. आणि आय वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन. मला एक रात्रभर या ठिकाणी राहायचं आहे, मला रात्र या ठिकाणी घालवायची आहे. सेट द मॅन आउटसाइड. तो बाहेरचा माणूस म्हणाला. तो कोण होता, एक व्यापारी होता आणि गरीब होता. द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज पुअर. त्या आतल्या माणसाने जेव्हा ऐकलं, तो जो काही हॉटेलचा माणूस होता त्याने जसं ऐकलं की अरे हा गरीब आहे, त्याला इच्छा झाली नाही दरवाजा उघडायची. बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ब्रॉट हिम इनसाइड. पण तरी त्याने त्याला आतमध्ये घेतलं आणि त्याला आतमध्ये दरवाजा उघडला, त्याने आतमध्ये त्याला घेतलं. The merchant wore simple garments and carried only a simple cloth bag on his back. तर तो बिचारा गरीब होता, गरीब म्हणजे व्यापारी होता, त्याच्याकडे साधे कपडे होते आणि त्याच्याकडे एकच बॅग होती, साधीशी बॅग त्याच्याकडे होती पाठीवर त्याच्या. आय हॅव स्पेंट अ लॉंग टायरिंग डे ॲट द मार्केट. या मार्केटमध्ये मला खूप दिवस गेला, थकलो मी आणि बराच पूर्ण दिवस माझ्या मार्केटमध्ये गेलेला आहे. आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज. तर माझ्याकडे शक्तीच नाहीये माझ्याकडे की मी माझ्या गावाला चालत चालत जाऊ. प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर. माझ्यासाठी कृपया थोडंसं माझ्यासाठी साधं जेवण बनवा, डिनर रात्री जेवण बनवा. फॉर मी रिक्वेस्ट द मर्चंट. तुम्हाला की मला जेवण हवं, प्लीज मला जेवण बनवा. द इनकीपर जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन. तो म्हटला ठीक आहे, मान त्याने हलवली. नॉडचा अर्थ काय होतो, मान हलवली आणि तो किचन कडे निघाला, किचन मध्ये गेला. त्या ठिकाणी त्याची बायको होती. व्हॉट इज द पॉइंट इन सर्विंग द बेगरली कस्टमर. अरे या भिकाऱ्या अशा ग्राहकांना काय बरं आपण शिकवायचं, आपलं काय बरं आपण सर्व करायचं, काय बरं वाढायचं. ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट. तो व्यापारी म्हणतो, अरे बट लुक ॲट हिज क्लोथ. त्याचे कपडे तर बघा. लुक ॲट हिज बॅग. त्याची बॅग तर बघा. हिज शूज आर ऑल वॉर्न आउट. त्याचे बूट सुद्धा घासलेले आहेत, खराब झालेले आहेत. He has to carry his merchandise himself. He has to carry his merchandise himself. तो स्वतःसोबतच सगळं घेऊन चाललेला आहे. कॅनॉट अफोर्ड अ सर्वंट. अरे का आता नोकर तरी ठेवलं पाहिजे त्याने. कॅनॉट अफोर्ड इव्हन अ गुड मील. चांगलं जेवण पण मागू शकत नाही, सिम्पल डिनर मागतोय. ओके, ही बिगॅन टू कंप्लेन टू हिज वाईफ. त्याने सर्व काही आपल्या बायकोला त्याने तक्रार करायला सुरुवात केली. तुम्हाला या ठिकाणी त्याची बायको पण दिसत आहे. नाव यू आर राईट सेड हिज वाईफ. त्याची बायको मध्ये, तुम्ही बरोबर बोलत आहात, तुम्ही सगळे बरोबर बोलत आहात. यू आर राईट. शी वॉज ॲज ग्रीडी ॲज अँड अनकाइंड ॲज अ हजबंड. त्याच्या नवऱ्यासारखीच ती हावरी होती. ग्रीडी म्हणजे काय, हावरी, स्वार्थी म्हणतात ना, त्याप्रमाणे होती. अँड अनकाइंड, ती सुद्धा दुष्ट, प्रिय म्हणजे ना दुष्ट म्हणूया, पण त्याला दुष्ट होती. We cook a meal for him, give him a place to sleep. आपण त्यासाठी जेवण बनवूया, त्याला राहायला झोपायला जागा देऊया. And what is he going to pay in return? तो आपल्याला काय देणार, सांगा बरं. जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स. साहजिकच काहीतरी आपल्याला एक दोन नाणी तो देईलच, त्या सगळे पैसे आपल्याला तो देणार नाही. Why did you take him in, drive him out? तुम्ही त्याला आतमध्ये का बरं घेतलं. बायको त्याला चोरडली. बायको म्हणाली, तुम्ही त्याला आतमध्ये का घेतलं, त्याला बाहेर हाकलून द्या. नो 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 नो. बरोबर सेड द इनकीपर. तो का नाही, आपल्याला असं करता येणार नाही. दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन. तर आपलं जे रेप्युटेशन आहे त्यासाठी हे सगळ्या गोष्टी चांगल्या नाही. बट आय हॅव अन आयडिया. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय आयडिया बघा. अ व्हेरी क्लेवर आयडिया. खूप छान अशी आयडिया आहे बघा. आय हॅव दिस मॅजिक हर्ब. माझ्याकडे एक मॅजिक हर्ब आहे. हर्ब म्हणजे काय, एक वनस्पती असते, तुम्हाला माहिती सगळ्यांना. जसं आपले तुळस वगैरे असते ना, तसं ते हर्ब आहे. झाडपाला वगैरे म्हणतो त्याला. पण I bought it long ago. Whoever eats this herb forgets something. आता जो कोणी ही व्यक्ती ही हर्ब खातो, हा झाडपाला खातो वगैरे, तो काही ना काही विसरतो.
We will cook a good meal for this fellow and add the magic herb to it. आपण काय करूया, या माणसासाठी मस्त की चांगलं असं जेवण वगैरे बनवूया आणि ती मॅजिक हब त्याच्यामध्ये टाकून देऊया. ओके, मॅजिक हब टाकून देऊया. Then he is sure to forget some of his merchandise here tomorrow. मग तो नक्कीच उद्या जाता जाता काही ना काही या ठिकाणी विसरून जाणार आणि आपल्याला त्या गोष्टी मिळतील. कोण म्हणाल, तो इनकीपर म्हणाला आपल्या बायकोला. हाऊ क्लेवर यू आर. अरे काय क्लेवर आहेस तू, किती हुशार आहेस रे माझा नवऱ्या. एक्सक्लेम हिज वाईफ. येस, व्हॉट एल्स कॅन ही फॉरगेट. दुसरं काय त्याच्याकडे विसरायला. ही हॅज जस्ट हिज मर्चंडाईज. मर्चंडाईज अर्थ काय होतं, सामान वगैरे त्या माणसाकडे होतं. Maybe he will forget all of it and will leave it behind here. It will surely be us tomorrow. बरोबर की नाही. मला वाटतं सगळं तो विसरून जाईल आणि सगळं काही जे आपलं आहे ते आपण उद्या घेऊन जाऊ, सगळं आपल्याला मिळेल. सो दॅट इज वॉट द ग्रेडी कपल डिड. त्यांनी काय केलं बघा, तेच केलं. दे कुक अ टेस्टी मील. मस्त की सुंदर चविष्ट असं जेवण त्याने बनवलं. अँड ॲडेड द मॅजिक हब. त्याच्यामध्ये ते मॅजिक हब तो जादुई पालवाचा त्याच्यामध्ये टाकून दिला. अ पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. त्याला काहीच कळलं नाही, त्याने काही ऍड केलं नाही. तो बिचारा थकलाच होता एवढा. तो हे थँक, त्याने आभार मानले इनकीपरचे अँड फॉर गुड मील अँड वेंट टू बेड. त्याने आभार मानले चांगल्या जेवणासाठी आणि तो झोपी गेला. The next morning, दुसऱ्या दिवशी उठल्यावर, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to merchant's room. But alas, the merchant was not there. The room was empty. दुसऱ्या सकाळी सकाळी लोक उठले आणि बघतात त्या माणसाकडे जाऊन, हा जो व्यापारी त्या माणसाकडे गेले, बघता तो जो व्यापारी त्या ठिकाणी नव्हता, तो त्या ठिकाणी निघून गेलेला होता. रूम एम्प्टी होता. रूम कसा होता, एम्प्टी होता, म्हणजे रिकामा होता. व्हॉट इज दिस. अरे काय झालं. देर इज नो वन हिअर. इथे कोणीच नाहीये. अँड वेअर इज द बॅग ऑफ मर्चंडाईज. अरे मर्चंडाईजची बॅग कुठे आहे, त्या माणसाची बॅग कुठे आहे, किंवा तो सामानाची बॅग कुठे आहे. दॅट इज टू गॉन. सगळंच गेलेलं आहे इथे, काहीच नाहीये. लेट्स चेक करूया. द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. मस्ट हॅव फॉरगॉटन. ही मस्ट हॅव फॉरगॉटन. तो काहीतरी नक्कीच विसरला असेल. बघा, तुम्हाला काहीतरी नक्कीच तो विसरला असेल. आपण चेक करूया, आपण इकडे तिकडे सगळं बघूया. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग. काहीतरी तो नक्कीच विसरला असेल त्याचं सामान. द इनकीपर सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. प्रत्येक काना कोपऱ्यात त्यांनी चेक केला, शोधून काढलं. बट ही कुडंट फाइंड एनिथिंग. त्याला काहीच मिळालं नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग. अरे तो कसं काय काहीच विसरला नाही, असं कसं होईल. आय कॅन्ट बिलीव्ह इट. मला विश्वासच बसत नाही की तो माणूस काहीच विसरला नाही. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ. काय झालं तेवढ्या त्या बायकोला आठवलं. काय आठवलं, तिने स्वतःच डोकं झोडून घ्यायला सुरुवात केली. We were so foolish. अरे आपण किती मूर्ख आहोत. He has certainly forgotten something. तो नक्कीच विसरलाय. काय विसरलाय तो. He has forgotten to pay us. अरे ते आपले पैसे द्यायचे विसरलाय तो. काय विसरलाय, आपले पैसे द्यायचे तो विसरून गेलेला आहे. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हब अगेन. त्याने बिचारे पुन्हा ते वापरलंच नाही. कोणतं मॅजिक हब बघा. त्यांनी काय कामासाठी वापरलं होतं, त्याला वाटलं काहीतरी हा माणूस विसरेल, पण तो विसरला काय, तो त्याचे पैसे द्यायचेच तो विसरला. इट इज अ जॅपनीज फोकटेल आहे बघा. जपानची एक लोककथा आहे. फोकटेलचा अर्थ होतो लोककथा. इनचा अर्थ होतो अ स्मॉल हाऊस. इनचा अर्थ काय होतो, स्मॉल हाऊस, छोटंसं घर आहे. इनचा अर्थ होतो स्मॉल हाऊस. बेगरली म्हणजे भिकारी, लाईक अ बेगर. मर्चंडाईज म्हणजे गुड्स फॉर सेल, थिंग्स दॅट मर्चंट सेल. वस्तू विकायच्या वस्तू. अफॉर्ड, रेप्युटेशन, सस्पेक्ट, सगळ्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे.